सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी स्वप्ना. मुक्तागिरी न्यूज प्रस्तुत ज्योतिष विश्वमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण दिनांक 21 एप्रिल ते 27 एप्रिल या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला मला सांगायचं आहे की आपण जे साप्ताहिक भविष्य ऐकतो किंवा पाहतोय ते तुमचं चंद्र राशीप्रमाणे तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमची चंद्र रास ही तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये दिलेली असते. तुम्हाला जर तुमची जन्मरास माहिती नसेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला तुमची जन्मरास नक्की सांगेन आणि त्यानुसार तुम्हाला दैनंदिन, साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य पाहता येईल. आता आपण सुरू करूयात या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य. या सप्ताहामध्ये आधी पाहूयात कोणकोणती ग्रहस्थिती कशी असणार आहे ते. या सप्ताहात शनी आणि केतू हे धनु राशीमध्ये राहणार आहेत. रवी मेष राशीमध्ये आहे. मंगळ वृषभ राशीतून भ्रमण करतोय. बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मीन राशीत आहेत. राहू हा मिथुन राशीमध्ये आहे. गुरु हा ग्रह उद्या सोमवारी दिनांक 22 एप्रिल रोजी वृश्चिक राशीमध्ये वक्री होत आहे. आता पाहूयात या सप्ताहामध्ये कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत ते. या सप्ताहात सोमवार दिनांक 22 रोजी ओटी भरणाचा सकाळी 11 नंतर मुहूर्त आहे. बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी साखरपुडा, ओटी भरण आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. शुक्रवार दिनांक 26 रोजी साखरपुडा, बारसे आणि गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. शनिवार दिनांक 27 रोजी साखरपुडा आणि गृहप्रवेश यांचे मुहूर्त आहेत. या सप्ताहामध्ये चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक, धनु आणि मकर या राशीतून होणार आहे. त्यामुळे साहजिकच हा सप्ताह कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशीच्या व्यक्तींना विशेष अनुकूल असणार आहे. आता आपण पाहूयात 12 राशींना येणारा सप्ताह कसा असणार आहे ते. सर्वप्रथम मेष रास. मेष व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही प्रकृती अस्वस्थतेची असणार आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस तुम्हाला मानसिक दृष्ट्या अस्वस्थतेचे जाणार आहेत. या दोन्ही दिवशी तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काही ना काहीतरी काळजी लागून राहणार आहे. प्रकृती अस्वस्थ त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये मनाप्रमाणे लक्ष देता येणार नाहीये. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शक्यतो तुम्ही प्रवासाचं नियोजन टाळावं. त्याचप्रमाणे वाहन चालवताना देखील तुम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी तुम्हाला तुमच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सर्दी, पडसासारख्या विकारांना तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. बुधवार ते शनिवार हे सर्व दिवस मात्र तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. बुधवार ते शनिवार या दिवसामध्ये तुमच्या सप्ताहाच्या सुरुवातीला जी कामं रखडलेली आहेत ती तुम्ही नक्कीच या दिवसांमध्ये मार्गी लावू शकणार आहात. विशेषतः बुधवार आणि गुरुवारचा दिवस तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी सुसंधी, प्रसिद्धी लाभून देणारा असाच असणार आहे. बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस तुम्हाला प्रवासासाठी देखील विशेष अनुकूल आहेत. व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त तुम्हाला जर काही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. शुक्रवार आणि शनिवारचा दिवस हा तुमचा विशेष उत्साहाचा असंच असणार आहे. या दोन्ही दिवशी तुमचे मनोबल अत्यंत उत्तम असणार आहे. या 2 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं, नोकरी व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार पार पाडू शकणार आहात. शुक्रवार आणि शनिवारचा दिवस हा तुमचा उत्साहवर्धक असाच असल्यामुळं या दिवशी तुमचा वीकेंडचा मूड विशेष असणार आहे. तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्हाला विशेष उत्साहाचा आणि आनंदी असा हा दिवस जाणार आहे. प्रवासासाठी विशेष करून बुधवार ते शनिवार हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. एकूणच या सप्ताहातील दिनांक 24 ते 27 म्हणजे सप्ताहाचा उत्तरार्ध तुम्हाला विशेष अनुकूल आहे. वृषभ रास. वृषभ व्यक्तींना मात्र हा सप्ताह थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्हाला काही संमिश्र असे अनुभव येणार आहेत. सुरुवातीला, सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचे काम तुम्ही व्यवस्थित रीतीने मार्गी लावू शकणार आहात. तुमचा उत्साह विशेष असेल.
तुम्हाला दैनंदिन कामामध्ये सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी विशेष यश लाभणार आहे. तुमची महत्त्वाची जी काही कामं असतील ती तुम्ही शक्यतो सोमवार आणि मंगळवार या सप्ताहाच्या सुरुवातीला मार्गी लावू शकणार आहात. बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मात्र तुम्हाला काही ना काहीतरी चिंता लावणारे किंवा काळजी करायला लावणारे असेच असण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमची महत्त्वाची कामं शक्यतो करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्याची सुद्धा या 2 दिवशी काळजी राहून लागण्याची शक्यता आहे. या 2 दिवशी तुम्हाला वाहनं चालवताना म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी तुम्हाला वाहनं चालवताना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. या सप्ताहातील बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस तुम्हाला प्रतिकूल असल्यामुळं या दोन्ही दिवशी तुम्हाला तुमची महत्त्वाची कामं टाळावी लागणार आहेत. आर्थिक कामांसाठी मात्र हा दिवस काहीसा अनुकूल असाच आहे. शुक्रवार आणि शनिवार हे दोन्ही दिवस मात्र परत तुमचा उत्साह आणि उमेद वाढवणारे असेच असणार आहेत. तुम्हाला आरोग्याच्या ज्या काही तक्रारी जाणवतील त्या तक्रारी नक्कीच शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी कमी होतील. तुमचा उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या काही घटना शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घडू शकतात. शुक्रवार आणि शनिवारचे दिवस तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी विशेष अनुकूल आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त जर काही तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शुक्रवार आणि शनिवारचा दिवस विशेष अनुकूल आहे. या सप्ताहातील दिनांक 22, 23, 26 आणि 27 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. मिथुन रास. मिथुन व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही काहीशी खर्चिक जाण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस तुम्हाला अधिक अनावश्यक खर्चाचे असेच असणार आहेत. या 2 दिवशी तुमचा अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. तुम्हाला काही मानसिकदृष्ट्या अस्वस्थता राहील, एखादी चिंता लागून राहील किंवा अनावश्यक कामासाठी तुमचा पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी तुम्हाला आर्थिक व्यवहारांसाठी हे दिवस विशेष अनुकूल नसल्यामुळं या दोन्ही दिवशी तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधानता ठेवावी लागेल. आर्थिक व्यवहार टाळावे लागतील. सोमवार आणि मंगळवारचे दिवस हे प्रवासासाठी सुद्धा तितकेसे अनुकूल नसल्यामुळं या 2 दिवशी तुम्हाला शक्यतो प्रवासाचं नियोजन करता येणार नाही किंवा वाहनं चालवताना देखील तुम्हाला या 2 दिवशी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस मात्र तुम्हाला समाधानकारक असे जाणार आहेत. या सप्ताहातील बुधवार आणि गुरुवार हे 2च दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. त्यामुळे दैनंदिन कामं, नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं, घरातील कामं यासाठी तुम्हाला फक्त बुधवार आणि गुरुवार हे 2च दिवस अनुकूल आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कामांचं जर काही नियोजन असेल, शासकीय कामांचं जर काही नियोजन असेल तर ते शक्यतो तुम्ही बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशीच करावं. शुक्रवार आणि शनिवारचा दिवस देखील तुम्हाला प्रकृती अस्वस्थतेचा जाणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. कोणती ना कोणती तरी तुम्हाला काळजी लागून राहील. शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी शक्यतो वादविवादात सहभागी होण्याचं तुम्ही टाळायला हवं. शुक्रवार आणि शनिवारचा दिवस हा तुम्हाला एकूणच सगळ्याच बाबतीमध्ये प्रतिकूल असल्यामुळं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच मिथुन व्यक्तींना या सप्ताहातील फक्त बुधवार आणि गुरुवारचा दिवस फक्त अनुकूल आहे. कर्क रास. कर्क व्यक्तींना आगामी सप्ताह हा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे. विशेषतः सप्ताहाची सुरुवात म्हणजे सोमवार आणि मंगळवारचे दिवस तुम्हाला महत्त्वाच्या निर्णयांसाठी विशेष अनुकूल आहेत. तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, तुमच्या घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील, कौटुंबिक निर्णय काही घ्यायचे असतील तर त्यासाठी देखील सोमवार आणि मंगळवारचे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. आर्थिक लाभाच्या दृष्टीने देखील सोमवार आणि मंगळवारचा दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. तुम्हाला विविध लाभ होतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे 2 दिवस अनुकूल असल्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये उधारी उसनवारी वसूल करता येणार आहे. या 2 दिवशी तुमचा प्रियजनांचा तुम्हाला सहवास लाभेल. तुमचे नवीन स्नेहसंबंध जोडतील किंवा व्यवसायामध्ये नवीन हितचिंतक किंवा हितसंबंध तुम्ही जुळवू शकणार आहात. या सप्ताहातील बुधवार आणि गुरुवारचा दिवस मात्र तुम्हाला अनावश्यक खर्चाचा संभवतो. या 2 दिवशी तुम्हाला काही अनावश्यक खर्च करावे लागतील किंवा मानसिकदृष्ट्या हे दोन्ही दिवस तुम्हाला अस्वस्थतेचे किंवा चिंता लागून राहणारे असे संभवतात. बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी अनावश्यक कामामध्ये तुमचा वेळ वाया जात असल्यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवत असल्यामुळे इस्पितळाला भेट द्यावं लागण्याची शक्यता आहे.
शनिवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस मात्र तुम्हाला उत्साह आणि उमेद वाढवणारे असेच आहेत. या 2 दिवशी तुमचा उत्साह आणि उमेद वाढणार आहे. बुधवार आणि गुरुवार जी कोणतीही तुमची कामं रखडतील ती नक्कीच तुम्ही आणि शनिवार या दिवशी मार्गी लावू शकणार आहात. प्रवासासाठी कर्क व्यक्तींना या सप्ताहातील शुक्रवार आणि शनिवार हे दिवस विशेष अनुकूल आहेत. एकूणच कर्क व्यक्तींना या सप्ताहातील 22-23 आणि 26-27 हे दिवस विशेष अनुकूल आहेत. सिंह रास. सिंह व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात आणि सप्ताहाचा पूर्वार्ध हा विशेष अनुकूल असा आहे. सोमवार ते गुरुवार हे सर्व दिवस तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी विशेष अनुकूल आहेत. एकूणच सप्ताहाचा पूर्वार्ध तुम्हाला तुमचा उत्साह वाढवणारा असाच जाणार आहे. सप्ताहाच्या गुरुवार्धामध्ये तुम्ही तुमची शासकीय कामं देखील मार्गी लावू शकणार आहात. शासकीय कामांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना देखील आगामी सप्ताह हा विशेष अनुकूल जाणार आहे. सिंह व्यक्तींना गेले काही दिवस आरोग्याच्या ज्या काही तक्रारी जाणवत होत्या त्या आता नक्कीच कमी होणार आहेत. तुमचा उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत. तुमची दैनंदिन कामं, नोकरी व्यवसायातील कामं, त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार तुम्ही या सप्ताहामध्ये मार्गी लावू शकणार आहात. शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस मात्र तुम्हाला काही अनावश्यक खर्चाचे किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थतेचे जाणार आहेत. शुक्रवार आणि शनिवार अर्थातच वीकेंड असणार आहे. या वीकेंडचा तुमचा मूड असल्यामुळं काही सिंह व्यक्तींचा या करमणुकीकडे कल राहण्याची शक्यता आहे. मनोरंजनासाठी तुम्ही खर्च कराल. शुक्रवार आणि शनिवारचे हे दोन्ही दिवस तुम्हाला करमणुकीचे असे जाण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामांमध्ये तुमचा वेळ वाया जात असल्यामुळं काही सिंह व्यक्तींना या 2 दिवशी मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. एकूणच या सप्ताहातील दिनांक 21 ते 25 म्हणजे सप्ताहाचा पूर्वार्ध हा सिंह व्यक्तींना विशेष अनुकूल आहे. कन्या रास. कन्या व्यक्तींना आगामी सप्ताह हा संपूर्णपणे अनुकूल आहे. हा संपूर्ण सप्ताह तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी, दैनंदिन कामासाठी, नोकरी व्यवसायातील व्यवहारांसाठी किंवा एकूणच घरातील छोट्या मोठ्या कामांसाठी विशेष अनुकूल असा आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला नातेवाईकांच्या गाठीभेटी घेता येतील किंवा तुमच्या भावंडांच्या गाठीभेटी तुमच्या पडतील. नातेवाईकांचं तुम्हाला विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी सुसंधी लाभेल, प्रसिद्धी लाभेल. तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात ती संधी तुम्हाला या सप्ताहामध्ये निश्चितच मिळेल. आगामी बुध आणि शुक्राचं भ्रमण हे सप्तमातून चाललेलं आहे. हे सप्तमातील बुध शुक्राचं भ्रमण कन्या व्यक्तींना अनेक दृष्टीने अनुकूल आहे. आगामी सप्ताहामध्ये तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं, घरातील महत्त्वाची कामं, दैनंदिन कामं ही सर्व तुम्ही योग्य रीतीने मार्गी लावू शकणार आहात. तुम्हाला महत्त्वाचे जर काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी सप्ताहाचा शेवट म्हणजे शुक्रवार आणि शनिवारचे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. या सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला संतती सौख्याच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहे. त्यामुळे सप्ताहाच्या शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी योग्य तो वेळ देऊ शकाल. तुमच्या प्रियजनांसाठी देखील तुम्ही वेळ देऊ शकाल आणि तुम्हाला एकूण स्वास्थ्य आणि समाधान देणारा हा सप्ताह जाणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्हाला अनेक दृष्टीने मानसिक प्रसन्नता आणि उत्साह आणि उमेद लाभणार आहे. या सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला अनुकूल असल्यामुळे प्रवासासाठी हा सप्ताह कन्या व्यक्तींना विशेष अनुकूल आहे. तुळ रास. तुळ व्यक्तींना देखील संपूर्ण सप्ताह हा विशेष अनुकूल आणि आर्थिक लाभाचा असाच असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष आर्थिक लाभाचे संभवतात. या 2 दिवशी तुम्हाला तुमची आर्थिक कामं मार्गी लावता येणार आहात. या 2 दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. तुम्हाला तुमचं आर्थिक नियोजन या सप्ताहामध्ये विशेषतः या सप्ताहाच्या सुरुवातीलाच करता येणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायातील उधारी उसनवारीची कामं देखील पार पाडता येणार आहेत. सप्ताहाची सुरुवात ही कौटुंबिक सौख्याची अशीच असणार आहे. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही योग्य तो वेळ देऊ शकणार आहात. सप्ताहामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी घेता येतील. नातेवाईकांचं योग्य ते सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात ती संधी तुम्हाला नक्कीच या सप्ताहामध्ये मिळेल असं वाटतं. या सप्ताहामध्ये
तूळ व्यक्तींना अनेक दृष्टीने अनुकूलता लाभत असल्यामुळे नोकरी व्यवसायातील कामं, घरातील दैनंदिन कामं ही सर्व तुम्ही एक विशेष उत्साहाने मार्गी लावू शकणार आहात. प्रवासासाठी तूळ व्यक्तींना आगामी संपूर्ण सप्ताह विशेष अनुकूल आहे. एकूणच या सप्ताहातील 21 ते 27 म्हणजे सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. वृश्चिक रास. वृश्चिक व्यक्तींना देखील हा सप्ताह संपूर्णपणे अनुकूल असणार आहे. या सप्ताहामध्ये होणारी चंद्राची भ्रमण ही वृश्चिक व्यक्तींना विशेष अनुकूल आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या राशीमध्येच चंद्र विराजमान राहत असल्यामुळे सप्ताहाची सुरुवात ही विशेष उत्साहवर्धक आणि उमेद वाढवणारी अशीच असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा विशेष उत्साह असणार आहे. अनेक बाबतीमध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. अनेक ठिकाणी तुम्हाला मानसन्मान लाभेल. विशेष उत्साह आणि उमेदीने कार्यरत असल्यामुळे तुमचा विशेष इतरांवर प्रभाव राहणार आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही तुमच्या कामाची छाप पाडण्यामध्ये यशस्वी होणार आहात. हा सप्ताहाची सुरुवात तुम्हाला उत्साहवर्धक आहे. तर मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या विशेष अनुकूल आहेत. त्यामुळे व्यवसायातील आर्थिक कामं जर तुम्हाला करायची असतील तर ती तुम्ही मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार या दिवशी करू शकता. या दिवशी तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये विशेष आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील आर्थिक कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीने देखील हे सप्ताहातील हे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. एकूणच हा पूर्ण सप्ताह तुम्हाला अनेक दृष्टीने अनुकूल असल्यामुळं या सप्ताहामध्ये तुम्हाला विशेष अनुभव येणार आहेत. विशेष आनंदी आणि उत्साही असे काही अनुभव तुम्हाला येणार आहेत. या सप्ताहामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची वेगाने प्रगती होणार आहे. वृश्चिक व्यक्तींची 7.5 आता संपत आलेली आहे. त्यामुळं 7.5 मध्ये दिलासा देणारा असा हा सप्ताह असणार आहे. या सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळं येणारा हा सप्ताह तुम्हाला प्रवासासाठी विशेष अनुकूल आहे. त्यामुळे तुम्हाला आनंदासाठी म्हणून कुठं पर्यटनाला जायचं असेल तर त्यासाठी वृश्चिक व्यक्तींना हा सप्ताह विशेष अनुकूल आहे. धनुरास. धनु व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही काहीशी निराशाजनक अशीच असणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहणार आहे. कसली ना कसली तरी चिंता, काळजी लागून राहणार आहे. या 2 दिवशी तुमच्या मनावर नैराश्याचं सावट असण्याची शक्यता आहे. तुमच्या भूमिका निराशावादी राहील. मात्र सध्या 7.5 चालू असल्यामुळे येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही त्रस्त झाला असाल. मात्र तुम्ही हे लक्षात ठेवायला हवे की 7.5 ही काही कायम राहणार नाहीये. 7.5 मध्ये दिलासा देणारे हे बुधवार आणि शनिवारचे दिवस असणार आहेत. बुधवार आणि शनिवार या दिवसांमध्ये तुमचे मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी तुमची भूमिका निराशावादी असल्यामुळे जी काही तुमची कामं रखडली असतील ती कामं निश्चितच तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये मार्गी लावू शकणार आहात. सप्ताहाचा उत्तरार्ध तुम्हाला अनेक दृष्टीने अनुकूल जाणार आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील कामं करावीत. प्रॉपर्टीची किंवा राहत्या घराची जर काही कामं असतील तर त्यासाठी शुक्रवार आणि शनिवारचे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत. शासकीय कामामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना देखील हा सप्ताह विशेष अनुकूल आहे. एकूणच धनु व्यक्तींना या सप्ताहाचा उत्तरार्ध म्हणजेच दिनांक 24 ते 27 हे दिवस विशेष अनुकूल आहेत. मकर रास. मकर व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही गाठीभेटी घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे. सोमवार आणि मंगळवारचे दिवस तुम्हाला तुमच्या व्यवसायातील हितसंबंधांशी गाठीभेटी घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे. या सप्ताहामध्ये तुमचे काही नवीन परिचय होतील, नवीन स्नेहसंबंध जुळतील आणि या नवीन परिचयांचा तुम्हाला अनेक दृष्टीने फायदा होणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे दिवस तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी देखील अनुकूल आहे. या दोन्ही दिवशी तुम्हाला विविध लाभ होतील. विशेष करून आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दोन्ही दिवस तुम्हाला विशेष अनुकूल जाणार आहेत. बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी मात्र तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहणार आहे. तुम्हाला काही अनावश्यक कामामध्ये तुमचा वेळ द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. शुक्रवार हे दोन्ही दिवस मात्र उत्साह आणि उमेद वाढवणारे असेच जातील.
बुधवार आणि गुरुवार जी काही तुमची कामं रखडतील, तुमची मानसिक अस्वस्थतेमुळे जी काही कामं तुमची विलंबाने होतील, ती कामं नक्कीच तुम्ही शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी मार्गी लावू शकणार आहात। एकूणच मकर व्यक्तींना येणारा हा सप्ताह काहीसा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। त्यामुळे प्रवासासाठी देखील तुम्हाला आगामी सप्ताह तितकासा अनुकूल नाही। तुम्ही शक्यतो प्रवासाचं नियोजन टाळावं। वाहन चालवताना देखील मकर व्यक्तींना सध्या काळजी घ्यावी लागणार आहे। या सप्ताहातील दिनांक 22, 23 आणि 26, 27 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। कुंभ रास कुंभ व्यक्तींना सप्ताहाचा पूर्वार्ध म्हणजे सोमवार ते गुरुवार हे दिवस विशेष अनुकूल आहेत। तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामे करण्यासाठी सोमवार ते गुरुवार हे दिवस विशेष अनुकूल आहे। या सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही विशेष उत्साहाने आणि उमेदीने कार्यरत राहणार आहात। जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहून तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील अनेक कामं मार्गी लावू शकणार आहात। महिला वर्गाला देखील सप्ताहाचा पूर्वार्ध हा विशेष उत्साहाचा आणि आनंदाचा जाणार आहे। या सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी सुसंधी मिळवून देण्यासाठी विशेष अनुकूल आहे। तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी देखील सप्ताहाच्या सुरुवातीचे 2 दिवस विशेष अनुकूल आहे। या सप्ताहामध्ये तुम्हाला जर काही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मंगळवार आणि बुधवार हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आर्थिक लाभासाठी तुम्हाला बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस विशेष चांगले जाणार आहेत। शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस मात्र कुंभ व्यक्तींना विशेष अनुकूल नसल्यामुळे या 2 दिवशी तुम्हाला तुमची कामं विलंबाने मार्गी लावता येणार आहेत। या 2 दिवशी तुमचं मनोबल कमी असणार आहे, मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवणार आहे। त्यामुळे प्रवासाचं जर काही नियोजन असेल तर शक्यतो ते तुम्ही शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी टाळावं। शुक्रवार आणि शनिवार तुमचा वीकेंडचा मूड राहील, त्यामुळे करमणुकीसाठी तुम्ही खर्च कराल। मनोरंजनाकडे काहींचा कल राहील तर काहींना नुसताच आराम करावासा वाटेल। या सप्ताहातील दिनांक 21 ते 25 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। मीन रास मीन व्यक्तींना आगामी सप्ताह हा विशेष अनुकूल आहे। सर्वच दृष्टीने हा सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे चंद्राचे भ्रमण या सप्ताहातील विशेष अनुकूल असल्यामुळे हा सप्ताह तुम्हाला विशेष उत्साहाचा आणि उमेदीचा जाणार आहे। या सप्ताहामध्ये गेले अनेक दिवस जी तुमची कामं रखडलेली असतील ती तुम्ही नक्कीच मार्गी लावू शकणार आहात। मीन व्यक्तींना सध्याचे ग्रहमान हे आरोग्याच्या दृष्टीने विशेष अनुकूल असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेता येणार आहे। तुम्हाला तुमच्या आरोग्याची योग्य ती साथ या सप्ताहामध्ये लाभणार आहे। तुमच्या नोकरी व्यवसायातील, घरातील किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातील जर काही कामं असतील तर ती सगळी मार्गी लावण्यासाठी तुम्हाला येणारा हा सप्ताह विशेष अनुकूल आहे। सप्ताहात होणारे चंद्राचे भ्रमण विशेष अनुकूल असल्यामुळे या सप्ताहामध्ये तुम्हाला सार्वजनिक कामामध्ये देखील विशेष मान सन्मान संभवतो। सार्वजनिक कामात तुम्हाला सुयश लाभेल। सार्वजनिक ठिकाणी तुमचा विशेष गौरव होईल किंवा मानसन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला निश्चितच लाभेल। प्रवासासाठी मीन व्यक्तींना आगामी येणारा सर्व सप्ताह विशेष अनुकूल आहे। एकूणच या सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला अनेक दृष्टीने अनुकूल आहेत। हे होतं दिनांक 21 एप्रिल ते 27 एप्रिल या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य। पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार, शुभम भवतु। तुम्हालाही तुमच्या जन्मपत्रिकेवरून काही मार्गदर्शन हवे असेल, तुमच्या कौटुंबिक जीवनाविषयी, व्यावसायिक जीवनाविषयी किंवा नोकरीतील अडचणींसाठी जर काही उपाय हवे असतील, सल्ला हवा असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता गार्गी ज्योतिषालय सातारा।